बिचारा. रुसला, 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 रुसला. बाई. काय रुसलंय जोय हा जावाय आहेस काय माझा 51 रुपये नारळ ठेवू ताटाखाली तुझ्या बेन्या मला बुलेट पाहिजे मला फ्रीज पाहिजे ना तुम्ही बोलावरच चढणार नाही. आता तुमचा जावाई सुद्धा आता बाईच्या आवाजात बोलतो कसं काय याला अर्थ आहे का? काय? असं नाही ना एकपात्रीचं एक मोठी परंपरा आहे महाराष्ट्राला म्हणजे अगदी पु ल देशपांड्यांपासून ते आत्ताच्या समय माय जेव 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 ग आता तोंड उचकाडलं का बघतोस तू आता माय दत्तेव का डांडरे काय डांड कोण आहे रे आप्पा तुझ्या आईला आप्पा कोण आहे सॉरी सॉरी काय झालं का जेवण आहे आ? का टेस्ट आहे काय आहे? काय झालं साहेब काय झालं काय झालं म्हणजे काय झालं काय चव नाही काय नाही त्याला मीठ कमी पडलंय का कमी पडलंय मीठ आहे त्याच्यात मीठ आहे का त्याच्यात नाही, मी आणतो मीठ घेऊन ए, येतो हा घेऊन ये मी घेऊन लवकर मीठ घेऊन हा येतो. सूर मगाशी काय दम मारायला गेला होता बस झाले. बस. आप्पा दत्त्या थँक्यू छान जेवण आहे असं कळलं आहा. हा मस्त आहे जेवण आप्पा सुपाप मस्त जेवण आहे वा वा सुपाप आमटी आहे काय वाटते आप्पा फारच सुंदर आहे चव हे मला सांगितलं की छान आहे हॉटेल हे पण खरंच अप्रतिम आहे हे हॉटेल हो डाळ काय अप्रतिम आहे फोडणी जी पडली ना डाळीला वा वा फारच मस्त छान 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 सुपर्ब आहे वा क्या बात आहे अप्पा मस्त मस्त एकदम छान मस्त मस्त अरे कळलं की 100 वेळा 33 काय सांगते मस्त झालंय म्हणून एकदा बोलला ऐकलं ना हा सारखं सारखं काय मस्त झालंय काय नवरा आहेस का माझा तू कसलं करतेस नाही मी तुमचा नवरा का असेल ना मग कोण बायको आहे माझी हा मागण्यासारखं आपलं छान झाले मस्त झाले नाही, तसं नाही जेवणाची चव आवडली म्हणून मी कौतुक केलं तुमचं अरे पण हो की किती वेळाला एकदा बोलला आलं की ऐकायला सारखं छान झाले मस्त झाले कशाला जेवण गप गुमान एवढं अचानक चिडायला काय झालं तुम्हाला चिडायला म्हणजे इथं कामात आहे दिसत ना का तुला सारखं काय म्हणजे आपा छान झाले कशाला काय गरज आहे अरे देवानं कान दिले नाही मला तू म्हणला मस्त झाले म्हणजे पडले कानात माझ्या काय गरज आहे आता काय मुका घेऊ तुझा हा काय करू काय पदरानं हवा घालीत बसू तुला धनी ओ धनी जेव्हा हा पड बघा बायको आहे बरं तुझी मी अरे एक मिनिट कौतुक काय फक्त बायकोचं करतात का मग कोण काय ठेवलेली आहे का तुझी मी अहो काय बोलताय तुम्ही मी तुमच्या जेवणाचं कौतुक चांगलं बोललो ना तुमच्या जेवणाबद्दल अरे पण कशाला 100 वेळा बोलतेस कळलंय की मला जेवण गपगुमन सारखं काय छान झालंय मस्त झालंय कशाला मुळात हे मस्त झालंय बाईच्या आवाजात मी बोललोच नाही मी जनरल तुम्हाला सांगितलं छान झालंय म्हणून मी तुम्हाला गपगुमन गिळ गपगुमन
उगा 100 वेळा तुझ्यासारखी लागा लय बघितली ती मी. कस्टमर म्हणून मी जेव्हा बोलतो तेव्हा कस्टमर म्हणून चांगलं झालं म्हणून होय जेवतोय मी एक कस्टमर म्हणून मला चांगलं वाटलं मी बोललो एक कस्टमर आहे मी. तू शिकवणार का आता आम्हाला? कस्टमर आहेस का कोणाची तू शिकवणार आम्हाला? जेव्हा आलाय गपगुमन जेवण तुझा टाइमपास करते छान आहे मस्त आहे कशाला करतेस? हे बायकांचा एकपात्रीपूर्वक पडतोय हा. काय होत आहे सेम होत आहे सगळं सेम आवाज सगळे 3 वेगळ्या बायका पाहिजेत. वगैरे सेम सेम जेव गप तिथं जेव गप. फक्त मी फक्त कौतुक केलं ना मी फक्त. आम्हाला माहित नाही आमच्या हॉटेलचं जेवण चांगलं आहे ती. हो बरोबर हा? आहे 50 वर्ष झाले उघडून काय बाजारात बसलोय होय इथं? असं नाही मला कायला बसलूया? अरे नाही अरे तसं जेवण चांगलं आहे मग ही कशाला आली ती इथे जेवाय? हे बघ. चांगलं आहे म्हणून आली ती ना. हे बघ, हे बघ. तू आज येऊन मला सांगणार आणि मग मला कळणार होय जेवण चांगलं आहे हे बघा हा? तसं नाही जेवण आहे तर बघा बस जेव तिथं. हे बघा माझी तुमची ओळख आहे का मला सांगा नाही की नाही. नाही मग एसटी स्टँडच्या बरोबर समोर हॉटेल आहे म्हणून मी आज शिरलो ना. अरे मग एस टी स्टँडच्या समोर चपलाचं दुकान बी आहे तिथं नाही घुसला मग तो. अरे पण भूक लागल्यावर चपलेच्या दुकानात मी का जाईन हॉटेलमध्येच येणार ना. जा हॉटेलला तिथं कशाला आलायस मग? मग हे हॉटेलच आहे ना. मला सांगशील हे हॉटेल आहे नाही. मला सांगशील हा 50 वर्ष काय लॉन्ड्री उघडून बसलो इथं इस्त्री मारतोय आम्ही बेन्या. जेव रे जेव जेव अनपणा करते बिचारा रे का बिचारा. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे ओ गतडी. मनातल्या मनात शिव्या घालते तू. हा मला काय कळत नाही वर. नाही घातलं मी का घालेन मनातलं मला तोंड कशाला हलावतेस? अरे आता हे नाही होणार खाताना तोंड असं नाही होणार. दात कशाला दिले त्यांनी मला काय कळत नाही नाटक करते वाकडे तिकडे तोंड करते. मी देऊ का माझ्या शिव्या? अरे नाही जेव गप गुमान. हॅलो हा अरे तुझा आणि माझा काय संबंध आहे रे? तू नको सांगू मला तू नाही शिकवायचं. माझ्या भाल्याच तू नको सांगू बाबा मी बघून घेईन माझ्या भाल्याचं. तुझं काम तू कर. अरे त्या संत्याला तर घाऊ दे तावडी त्याच्या आईचं बघतोच त्याला मी आता. मी बघितलं मी कोर्टात जायचं कुठे जाय ठेव म्हणतोय ठेव म्हण. असं काहीतरी ज्ञान द्यायला. कसं असतं कशाला 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 आयुष्य ते लहान तोंडी मोठा घास घेतोय. मी एवढंच सांगतो की तुमच्या घरी टेन्शन्स दिसत आहेत म्हणून तुमचा पारा चढलेला आहे. आय कॅन सी दॅट. पण आयुष्य असतं हे आपल्या हातात नसतं. छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात विसरून जायचं असतात. हा, घरात काही वाद आहेत का मला सांगा. हो बायको मला मांडीव बसायला देत नाही तुझ्या. ये बाहेर मांडीव बसतो तुझी एक बाहेर. अरे एक मिनिट काय कसं मांडीव तुझ्या? अरे पण काय झालं मी प्लीज तुम्ही अरे मी जेवतोय. जेव गप. शानपणा करते आयुष्य सुंदर असते छोट्या मोठ्या गोष्टी होतात कशाला करतेस रे? प्रत्येक येणारी बाईच का होते मला हे कळत नाही. मला खरंच मला तसं काही नाही म्हणत मी. जेव गप. घरात वाद असतील ना वाद तेवढंच विचारलं ना काय प्रॉब्लेम. वाद असतील तर वाद असतील सांगायचं. वाद असतील. कळतंय मला वाद आहेत तुमच्या घरात ते. विचारू नको उगाच डोकं खाऊ नको माझं. काही विचारायचं नाही घरातलं वादबीत काय. जेव गप गुमान आता. जेवतो लय बोलला आता तू. होय. काय केस आला.
मग काय केसर यायला पाहिजे होतो होय? केसर कशाला हवंय? केस 60 रुपयाच्या थाळीमध्ये काय केसर पाहिजे तुला? अरे तसं नाही, केस आला. केसावाली अख्खी बाई पाहिजे तुला हा? अरे पण केस आला तर मी तक्रार केली का मला सांगा? मी केली का तक्रार? ठीक आहे, केस कर बरं. आला. ठीक आहे. हा? Oh, damn. म्हण मला की मला केस गावलाय म्हणून. अरे मग गंमत म्हणून म्हण की एकदा. नाही नाही, पण मला तसं नाही नक्की बोलून. अरे हे बघा दादा ना. तुझ्या मायला तुला सडकून काढतो बसा बघ. हे बघा दादा मी हा केस आला, मी तक्रार नाही केली, केस ठेवला. बघ इथे ठेव, मॅटर क्लोज. ओके, आय एम फाईन. ठेव इथंच ठेव आणि ठेव. म्हणजे वारा आला की ते उडल इकडे तिकडे ह्याच्या त्याच्या ताटात जाईल. मग ती माझ्या नावानं बोंबलत बसतेली मग. हा वॉट वॉट बाहेर नेऊन टाक केस. उचल बेन्या. तिथल्या तिथं ठेवतोयस. मागं कुठं चाला? इकडे दरवाजा आहे, इकडे जागी बाहेर नेऊन टाकायचा. काय त्याच्या आईला आहे बापाने शिकवलंय का नाही माहिती नाही काय याला. का आपली भुका लागल्या ना आलंय उठा इकडे जेवाय. बिचारा रुसला. बाई काय रुसलंय जोय हा? जावाय आहेस काय माझा? 51 रुपये नारळ ठेवू ताटाखाली तुझ्या. बेन्या मला बुलेट पाहिजे, मला फ्रीज पाहिजे ना. तुम्ही बोलावर चढणार नाही. आता तुमचा जावाई सुद्धा आता बाईच्या आवाजात बोलतो, कसं काय? याला अर्थ आहे का? काय? असं नाही ना, एकपात्रीचं एक मोठी परंपरा आहे महाराष्ट्राला. म्हणजे अगदी पु ल देशपांड्यांपासून ते आत्ताच्या समया माय जेव 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 ग. आता तोंड उचकडलं का बघतोस तू आता माय. दत्तेव का डांडरे काय डांड कोण आहे रे आप्पा? तुझ्या आईला आप्पा कोण आहे? सॉरी सॉरी काय झालं? का जेवण आहे का टेस्ट आहे? काय आहे? काय झालं साहेब? काय झालं? काय झालं म्हणजे? काय झालं? काय चव नाही, काय नाही त्याला? मीठ कमी पडलंय का? कमी पडलंय? मीठ आहे त्याच्यात? मीठ आहे का त्याच्यात? नाही, मी आणतो मीठ घेऊन ए, येतो. हा घेऊन ये मी घेऊन लवकर. मीठ घेऊन हा येतो. सूर मगाशी काय दम मारायला गेला होता? बस झाले. बस. अरे का जेवण आहे? सॉरी सॉरी साहेब. मला सांग, आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो. सकाळी 7ची शिफ्टला जा, 9 वाजेपर्यंत काम कर, इकडे जा तिकडे जा. हे असं जेवण खायला का? मी बघतो ना काय झालंय ती. मी करतो चांगलं काहीतरी. चांगला सिनेमा कसा बनतो? कसा म्हणतो? कसा बनतो? तीच कसा म्हणतो? अरे चांगली स्टोरी असेल तर, चांगले कलाकार असतील तर, चांगलं म्युझिक असेल तर, चांगलं डान्सेस असतील तर, आणि मुख्य म्हणजे चांगला आशय असेल तर. तेवढा आहे तेवढा आहे. कसा? ये रे ये रे पैसा 3. कळलं? क्वालिटी पाहिजे रे, क्वालिटी पाहिजे. बघितलं का सिनेमा? बघितलं की हो विषयच नाही. अरे विषय नसेल तर कशाला वेडे आहोत का आम्ही सिनेमा करायला? नाही तसं नाही. तो विषय नाही काय? नाही तसं नाही तसं नाही. सिनेमा यायचा आहे अजून. कुठे बघितलास तू? पिक्चर नाही बघितला म्हणजे मग? हे बघितलं ह्याच्यावर टेलर बघितला टेलर. टेलर? काय पॅन्ट शिवायला गेलो तुम्ही? आहे व. अरे ट्रेलर म्हणतात त्याला. तो ट असतो त्याच्या खाली, ट पडतो म्हणून लावलेलं नाहीये ते, टेकू म्हणून. ट्र एकत्र ट्र कसा आवाज येतो? कधी येतो? पॅन्ट फाटलं. ट्रेलर म्हणतात त्याला. टेलर टेलर टेलर. कसा वाटला ट्रेलर? हा ट्रेलर म्हणजे मी एक नंबर विषयच नाही. अरे विषय नसताना सिनेमा काढायला वेडे होत का आम्ही? नाही तसं नाही. पद्धत आहे हो साहेब बोलायची आमची. कळतंय का? आप्पाचा टप्पा पडलाय. मगाशी हा सूर का नव्हता? तुझ्या तुला जेवायचं नाही भाग.